घरातली साधी डाळ, पण त्यापासून ना एकदम खुसखुशीत आणि खास असा पदार्थ मी आज बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघणार, मला याची खात्री आहे. एवढा मस्त होतो. तरी पहा, अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. एवढ्या डाळीमध्ये सुद्धा आपण भरपूर असा पदार्थ बनवू शकतो. अगोदर डाळ धुवून घेते. दोन वेळा चांगली डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यातलं पाणीसुद्धा काढलेलं आहे. आणि नंतर वरून दुसरं पाणी घालून थोड्या वेळासाठी ही डाळ भिजत ठेवायची आणि डाळ भिजते तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची. तर इथे पहा, मी मुठभर चिंचा घेतलेत. त्याची वरची जी टरकल असतात ना ती काढली, त्याच्या शिरासुद्धा काढून घेतल्या आणि चिंचात आपणाला भिजत ठेवायची आहे. तर साधारण एवढी चिंच मी घेतली. चिंच पटकन भिजावी म्हणून कोमट पाण्यामध्येच भिजत ठेवली, म्हणजे लगेचच भिजली जाते. तर आता इकडे बघा, परातीमध्ये मी मैदा घेते. एक वाटीभर मैदा घेतलेला आहे सुरुवातीला. जर कमी पडला तर अजून नंतर वापरणार आहे. एक चमचाभर ओवा हातावरती असा चुरून यामध्ये घातला आहे. त्यानंतर गोड तेल एक मोठा चमचाभर घातलेला आहे. अजून थोडंसं तेल लागेल. साधारण 2 चमचे तेल घातले, म्हणजे एकदम छान खुसखुशीतपणा येतो याला. अगदी थोडासा एक चिमूटभर खाण्याचा सोडा आणि मीठ घातलेलं आहे. चांगलं अगोदर हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये जे तेल घातलेलं आहे ते चांगलं पिठाला चोळून घ्यायचं असं. आणि मैत्रिणींनो, जर काय त्या वेळेला हा पदार्थ बनवताना तुमच्याकडे मैदाच नसेल तर गव्हाचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण मैद्यापासून मी का बनवते, खूप छान खुसखुशीतपणा येतो याला. त्यामुळे जर मैदा असेल तर मैद्यापासूनच नक्की बनवा. आता हे चांगलं मिक्स करून घेतले. आता थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला एकच वाटीभर मैदा घेतलेला, अजून अर्धी वाटी मैदा वापरते. चपाती बनवायला जसं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीनेच मळायचं आहे, पण शक्यतो जास्त सैलसर मळू नका. वरती झाकण ठेवून साईडला ठेवलेलं आहे. पीठ पण तोपर्यंत चांगलं भिजते. आता मस्त असा मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी छोटा पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये सुरुवातीला मी मिरे घेतलेत. साधारण एक अर्धा चमचा मिरे इथे वापरलेले आहेत. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची मसाले भाजताना. त्यानंतर बडीशेप 2 चमचे बडीशेप वापरलेले आहे. आणखीनच याचा खमंगपणा वाढावा यासाठी इथे धनेसुद्धा वापरलेत. साधारण मोठे 2 चमचे धने घेतलेत. मंद आचेवरती थोडंसं हे नुसतं गरम करून घ्यायचं आहे. आणि चांगलं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे. 1 चमचाभर जिरे घातलेले आहेत. आता हे भाजून घ्यायचे. खमंग असा वास यायला लागला की ओळखायचं मसाले मस्त असे भाजून झालेत म्हणून. आणि थोडासा लालसर कलर दिसतोय. तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि थोड्या वेळासाठी हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे चांगला कडकपणा यायला येतो आणि मसाले पटकन वाटले जातात. तोपर्यंत बघा, डाळसुद्धा चांगली भिजून फुगली. आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि काढताना यातलं पाणी नितळूनच घ्यायचं आहे. पाणी नितळावे यासाठी मी इथे झाऱ्याचा वापर केला आहे.
यामध्ये पाण्याचा वापर न करता डाळ वाटून घ्यायची आणि वाटताना चालू बंद करतच वाटायचे, म्हणजे व्यवस्थित वाटली पण जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदम जास्त बारीक पण वाटायची नाही आहे डाळ. अशा पद्धतीने थोडीशी जाडसर वाटून घ्यायची. चला, आता डाळ तर वाटून झालेली आहे आणि आता मसाला कुटून घ्यायचा आहे. तर जर उकळ नसेल तर मिक्सरच्या भांड्याचा वापर केला तरीही चालेल, पण उकळामध्ये कुटलेलं जरासं वेगळीच चव लागते, त्यामुळे इथे मी उकळाचा वापर करते. मसाला कुटताना ना थोडासा ओबडधोबड, म्हणजे जरासा जाडसरच असा कुटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पहा. या अगोदर एक रेसिपी बनवली होती, त्याचं थोडंसं तेल राहिलेलं आहे. आता याच कढईचा वापर करून ही रेसिपीसुद्धा बनवून घेते. तर तेल जरासं जास्त होईल, त्यामुळे थोडंसं तेल काढून घेतलं आणि हा जो आता ओबडधोबड वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये भाजून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये थोडासा परतून घेतला की चिमूटभर हिंग घातलेला आहे. आणि इथे बघा, 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा मी असा बारीक किसणीने किसून यामध्ये घातलेला आहे. याला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. साधारण एक छोटे 2 चमचे इथे मी बेसन पिठाचा वापर करते. अगदी थोडंसं अर्धा चमचा इथे लाल तिखट वापरलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. कलर छान येण्यासाठी चिमूटभर हळद घातली. आणि आता ही जी आपण डाळ वाटून ठेवली होती ना, ती डाळ यामध्ये घालायची आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ. तर इथे गरम मसाल्याचा मी वापर करते. आता गरम मसाला घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुम्हाला हवा असेल तर घाला. खूप छान मस्त झणझणीत आणि चटपटीत बनवायची आहे रेसिपी, त्यामुळे इथे मी मसाले जरा जास्तच वापरले. पुन्हा एकदा मी चांगलं हे परतून घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालायची. आता बघा, याला खूप असा घट्टपणा यायला लागला आहे. गॅस मी बंद करते आणि थंड होण्यासाठी हे साईडला ठेवायचे. आणि तोपर्यंत बघा, चिंच पण आपली चांगली भिजली आहे. गॅसवरती छोटंसं भांडं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये भिजवलेली चिंच तशीच मी शिजत ठेवलेली आहे. आता यामधले जे बी असतात, म्हणजे चिंचोके असतात, त्या सकटच चिंच मी शिजवून घेणार आहे. पण त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. आता गुळाचं प्रमाण बघा, जेवढी चिंच आहे त्याच्या निम्मा गूळ घालायचा आहे. चिंच भिजलेली असल्यामुळे याला काय फारसा वेळ लागत नाही. गूळ विरघळेपर्यंतच हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत डाळसुद्धा चांगली थंड झाली आहे. एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे. आता इथं तुम्हाला वाटलं असेल डाळीच्या मिश्रणाचे मी लाडू वगैरे बनवते का काय, पण रेसिपी पूर्ण पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. खूप छान असा भन्नाट पदार्थ बनवलेला आहे. तर सुरुवातीला असे छोटे छोटे याचे गोळे बनवून घेतले.
आणि हे जे मुगाची डाळ भिजवलेलं पाणी आहे ते खूप पौष्टिक असतं. ते फेकून न देता याचासुद्धा आपण रेसिपीमध्ये वापर करणार आहोत. यामध्ये अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घातले. चांगलं मिक्स करून घेतलं. याच्या ज्या काही गुठळ्या होतात त्यासुद्धा पूर्ण अशा फोडून घेतलेल्या आहेत. तर यावरती चाळणी ठेवून ही जी आपण चिंच शिजवून घेतली ती चिंच यावरती ओतलेली आहे. चिंचेचा गर सगळा असा चमच्याने दाबून काढायचा आणि त्यामधले जे चिंचुके आहेत ते आपोआप बाहेर पडतात. वरून थोडंसं पाणी घालते. एकदम मस्त असं दाटसर चिंचेचं पाणी बघा आपलं तयार झालं आहे. एका भांड्यामध्ये ओतून गॅसवरती ठेवले. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि असं ढवळत हे शिजवून घ्यायचं आहे. तर शिजवताना यामध्ये लाल तिखट घालायला मात्र विसरायचं नाही. आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे नमक. एकदम छान असा घट्टपणा आला याला. तर आता गॅस मी बंद करते आणि हे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. हे सगळं होईपर्यंत मैदासुद्धा छान असा भिजला आहे. तर याचा छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. पण त्या अगोदर पुन्हा एकदा हे पीठ मी व्यवस्थित चांगलं मी मळून घेते. असं याचा छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि असं बघा एकदम टोपलीचा आकार द्यायचा याला. आपण पुरणपोळी बनवताना जशा पद्धतीने उंडा बनवतो ना तसंच करायचं आहे. आणि अगोदर हे जे डाळीचे आपण छोटे छोटे गोळे बनवले होते ना ते यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित छान असं पॅक करून घ्यायचं आहे वरून. पुरणपोळी बनवताना जसा उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. पण हातावरती बघा असं हे लाटून न घेता असं हातानेच प्रेस करायचं आहे. अंगठ्याच्या साहाय्याने असं बनवताना मात्र जरासं जाडसर बनवायचं आहे. आता बऱ्याच जणींच्या लक्षात आलं असेल मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते. आणि कोणाकोणाच्या लक्षात आले त्याने प्लीज कमेंट करून सांगा कोणती रेसिपी बनवलेली आहे. आणि हो मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. आणि तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. खास मी तुमच्यासाठी त्या बनवून शेअर करेन. आता यातलीच अजून एक पद्धत दाखवते. तुम्हाला जर हाताने असं अंगठ्याने जर चपटं करायला जमत नसेल तर थोडंसं पोळपाटावरती पीठ घ्यायचं आहे आणि असं जाडसरच हे लाटताना लाटून घ्यायचं आहे. जास्ती पातळ चपातीसारखं लाटू नका. तर अशा पद्धतीने कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि इकडे बघा तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलं आहे का नाही ते अगोदर चेक करायचं. कारण तेल व्यवस्थित तापणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता मी दाखवल्याप्रमाणे तळताना सुद्धा अशा पद्धतीने तळायचं आहे की वरून थोडंसं झाऱ्याने तेल त्यावरती टाकत राहायचं. म्हणजे छान असा खरपूसपणा पण येतो ह्याला. आणि ते बघा थोडंसं माझं ट्रायपॉडचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे अधूनमधून शूटिंगमध्ये प्रॉब्लेम होतो आहे तर समजून घ्या.
खालच्या बाजूने चांगला खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि पलटी करून दुसऱ्या साईडने पण तळताना असं तेल सोडायचे वरून. पहा किती छान फुगलेत आणि खुसखुशीत पण एवढे होतात ना. तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच ही रेसिपी खूप आवडेल. तुम्हाला जर एखाद्या वेळेला घाई गडबडीच्या वेळेस अशी रेसिपी पटकन व्हावी असं वाटत असेल ना, तर काय करायचं, अगोदरच मसाला वगैरे भाजून बारीक असा कुटून ठेवायचा आणि आपण मैदा जो मळून ठेवतो ना, तो सुद्धा पीठ मळून असं हवाबंद पॅक डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आदल्या दिवशी. आणि जेव्हा तुम्हाला सकाळी समजा नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवायची असेल तर दुसऱ्या दिवशी पटकन लाटून तुम्ही त्यामध्ये असं सारण भरून म्हणजे डाळीचं सारण भरून पटकन असं तळून गरमागरम खायला घेऊ शकता. किंवा कुठे प्रवासाला निघालात असाल तर अशी रेसिपी बनवून घेऊन जावा. 2-3 दिवस तरी आरामशीर टिकतात ह्या पुऱ्या. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि फुगलेत कशा टम्म चांगल्या. अहो, अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी एवढ्या टेस्टी लागतात ना. पण तरीसुद्धा अजूनच तोंडाची चव वाढवण्यासाठी मस्त अशी चटपटीत चिंचेची आंबट गोड चटणी तर बनवलेलीच आहे. काय मग, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. आमचंही तसंच झालेलं आहे. गरम गरम रेसिपीचा आम्ही आस्वाद घेतो. लवकरच भेटते मी तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.